पिंपरी चिंचवड शहरामध्ये काळेवाडी परिसरातील डक्षेत्रीय कार्यालय अंतर्गत काळेवाडी फाटा ते मानकर चौक रस्त्यावरील बाजूस गेली अनेक वर्षे काही पथविक्रेते आपले रोटी उपजीविका जगण्यासाठी व्यवसाय करत आहेत। त्यांच्याकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिलेले अधिकृत पथविक्रेता धारक परवाना देण्यात आलेला असून त्यांच्यावर अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून वारंवार कारवाई करण्यात येत आहे। भरपूर त्रास द्यायला लागलेत। 10 वर्ष झाले आम्ही इथं आहो, पण आता भरपूर त्रास द्यायला लागलेत ते। आम्ही कसं पोट भरायचं ह्याच्यावरच माझे घर चालतं, मग कसं आम्ही हे करायचं ह्याने बाबा? नाही, त्यांनी जे जागा दिली ते आम्ही हे करू, पण त्यांनी आम्हाला जागा द्यावा। हा आमचं एवढंच मागणं आहे, कारण त्यांनी रोज रोज यायचं, गाडी काढा त्यांना जे आमचं नुकसान होतं त्याच्यात पण काही नाही। तिथं असं ना असं मटेरियल नास होतं अक्षरशः। मग आम्ही कसं काय करायचं, कसंही करायचं, कुठंही करायचं? रोज येतात। त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आम्हाला व्यवसाय करण्यासाठी जिथे व्यवसाय चालू शकेल त्या ठिकाणी स्थलांतरित करावे अशी मागणी करण्यात येत आहे। सदरील परिसरात सोसायटीजवळ देशी दारूचे दुकान असून त्याचा नाहक त्रास रस्त्यावरील नागरिकांना आणि आजूबाजूच्या परिसरातील दुकानदारांच्या व्यवसायावर होत असल्याचे काही दुकानदारांनी सांगितले आहे। जागा दिलो फुटपाथ पण मोकळं होईल ना, तर दोन्ही साइडने विचार करायला पाहिजे। एक साइडने विचार करून जमणार नाही ना। तुमचं लायसन्स किती जुनं आहे आणि किती दिवसापासून व्यवसाय करताय? आता जवळपास 21-22 वर्ष झालं व्यवसाय चालू आहे आपला, नाही का? आणि जुनं लायसन्स? हा, जुनं लायसन आहे। कारवाई जे करताय त्या कारवाई करणाऱ्यांना काय सांगाल, काय मेसेज असा द्यायचा आहे, तुम्ही कारवाई करा पण अगोदर आमची कुठेतरी सोय लावा, नाही का? तुम्ही करा, बिंदास कारवाई करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू। तुमचं काम आहे, तुम्ही करणारच आहे, बरोबर आहे, पण आमची कुठेतरी सोय लावली पाहिजे ना, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे तुम्ही कारवाई करा पण आमची कुठेतरी सोय लावा, जागा द्या। आधी व्यवस्था करा, नंतर कारवाई। हा बोला ते। तुम्ही आधी व्यवस्था करा आमची कुठेतरी आणि मग कारवाई बिंदास करा, आम्ही तुम्हाला सहकार्य 100% करू। आता 8-9 वर्षे झाले लायसन दिलेलं, तर आता येतात ती उठा म्हणतात। आम्ही रिनो केलंय, 4000 भरून रिनो केलंय, नंतर रिनो करायला गेलं तर आम्हाला रिनो करायचं बंद झालं म्हणले। आता 10 वर्षापासून आम्हाला कधी त्रास नव्हता, पण आता खूप त्रास व्हायला लागले त्यांचा आम्हाला। इलेक्शन झाल्यापासून म्हणत नाही का, आधीपासून पण त्रास व्हायला लागले, एवढं मात्र आहे आम्हाला। त्रास पालिकेच्या अधिकाऱ्यांचा काय, इथल्या स्थानिक नगरसेवक? नाही, नगरपालिकेचा त्रास व्हायला लागले। उचला गाडी काढा सारखं येतात, काढा म्हणतात। आता आम्ही पोट भरणार कुठं? तेव्हा तुम्ही लायसन दिलं तेव्हा आम्ही जागेवर स्थिर बसलो ना, तुम्ही नसतं दिलं तर आम्ही कशाला बसलं असतं? माझ्या आता 15 वर्ष झाले इथं दुकान आहे, ही मॉल व्हायच्या आधीपासून दुकान आहे माझं, पण लायसन काढून 10 वर्ष झालेत मला। पण आम्हाला कळालं की नगरसेवकांनी महापालिकेला पत्र दिलंय की स्टॉल हटाव म्हणून। नगरसेवकांना तुम्ही काय सांगाल? आता मी तर गेले नाही, मी अनाडी माणूस, मी कुठं जात बी नाही। नगरपालिका आले की हा म्हणते ग बसते, आणि एवढं सुद्धा मला नगरपालिकेला मी हटवत नाही गाडी, मला सांभाळणार कुणी नाही, मी एकटे करते खाते। अगर मला हटवत असेल तर मी तुमच्या समोर मरणार आहे, बस एवढं बोलले। यावेळी काही पथविक्रेते धारक यांनी बोलताना म्हटले की येथील स्थानिक नगरसेवकांनी डक्षेत्रीय कार्यालय येथे पत्रव्यवहार करून संबंधित कारवाई करण्यास सांगितले। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आम्हाला व्यवसाय होईल अशी कायमची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी येथील पथविक्रेते यांनी केली। तर या ठिकाणी आज अतिक्रमणची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्या लोकांचं पोट भरायचं कुठं, जायचं कुठं? आज कुणी लोकांनी कर्ज काढलेले आहेत, कुणाच्या मुलाचे शिक्षण नाहीत, लोकांचं सगळं ह्याच्यावरती पूर्ण उदरनिर्वाह ह्याच्यावरती चालू आहे। ह्या लोकांना पर्याय काय? ठीक आहे, आम्ही ह्यांच्यासाठी मोकळं करायला आम्ही इथून बाजूला झालं, पण आम्हाला पर्याय काय? तर आम्हाला फक्त त्यांनी आमचा पर्याय द्यावा, आम्हाला पर्याय निवडून द्यावा। आम्ही त्याच्यासाठी आम्ही पूर्ण ह्याच्यासाठी हे करायला तयार आहोत। अधिकाऱ्यांना तुम्ही बोलले का की आम्हाला व्यवस्था करून द्यावी? हो, आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे की आम्हाला पर्याय द्या, तर त्यांनी ह्याच्यावरती पर्याय वगैरे काही काढलेला नाहीये, कुठलंही काही नाही। फक्त उठून येतात आमच्याकडे, आम्हाला इथून हटवण्याचा प्रयत्न करतात, रोज दमदाटी करणे, हे करणे, इथून निघून जावा, आम्ही तुमच्यावरती मोठी कारवाई करू, हे उचलून नेऊ, तोडू, असे आमच्याला रोज उठून आम्हाला यांच्यावरून त्रास आहे। स्थानिक नगरसेवक ह्याच्यावरती कुठलंही काही करण्यात तयार नाहीये।
आर्थिक काही मागणी केली का तुम्हाला? आर्थिक मागणीवर आमच्याकडे काय नाही, फक्त आम्हाला फक्त इथून पळवण्याच्या पाठीमागे आहेत.